नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील भागात आपण प्रश्नावलीची संकल्पना, तिचे प्रकार, तिची वैशिष्ट्य आणि त्याच पद्धतीने प्रश्नावलीचे गुण आणि मर्यादा नेमक्या काय आहेत हेही आपण समजून घेतलं होतं. मित्रांनो, आजच्या भागात आपण पुढचं जे मापन साधन जे आहे ते म्हणजे मतावली किंवा त्याला ओपिनियनायर असं सुद्धा म्हटलं जातं. याची संकल्पना आहे किंवा वैशिष्ट्ये आहेत, गुण आहेत आणि मर्यादा आहेत, हे आज आपण काय करून घेऊया, समजून घेऊया. आता मतावली ह्या शब्दाचा जो अर्थ आपण जर बघितला, तुम्ही ज्या विषयावर आधारित संशोधन करता आहात त्या विषयाच्या अनुषंगाने समजा तुम्हाला नमुना गटाचं जे मत जे आहे ते जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मतावलीचा उपयोग हा होत असतो. विविध पैलूंवर आधारित संशोधन समस्येशी निगडीत प्रश्न जे आहेत त्याचं स्वरूप तिथे दिलेलं असतं. विधानाच्या स्वरूपात असतात, काही प्रश्नार्थक स्वरूपात सुद्धा असतात. तर जे विधान तिथे दिलेलं असतं तर त्या विधानाच्या अनुषंगाने जवळपास 3 किंवा 5 बिंदू श्रेणीवर आधारित ते आपल्याला काय करता येतं, रेटिंग त्याला करता येतं आहे किंवा त्याला मोजता येतं आहे. म्हणजे आता समजा की एखाद्या बाबीची म्हणजे समजा संशोधन संकल्पना जी आहे ही आपणास समजली आहे किंवा नाही या स्वरूपाचा असा काही प्रश्न असेल तर मग सांगता येत नाही किंवा उत्कृष्टपणे समजली किंवा समजलीच नाही, अशा पद्धतीचं आपण काय करू शकतो, 3 किंवा 5 बिंदू श्रेणीच्या माध्यमातून ते बाब जी आहे ती चाचपून बघू शकतो आहोत. शिवाय यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोनही प्रश्नांचा समावेश असतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ॲनालिसिस करता त्याला बॅलन्स करण्याच्या दृष्टिकोनातून दोनही प्रकारचे स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते त्या मतावलीमध्ये दिलेले असतात. सर्वसाधारणतः उत्तर सखोलपणे मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रश्नाचे किंवा विधानाचे वेगवेगळ्या उपविभागात काय केलेले असते, विभागणी केलेली असते की जेणेकरून आपल्याला काय करता येतो आहे, एखाद्या विषयाचा अभ्यास जो आहे तो चांगल्या सखोल पद्धतीने करता येतो आहे. आता उदाहरणार्थ, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणित अभिरुचीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तर तो गणित अभिरुची आहे की नाही हे तुम्हाला जर शोधून काढायचं असेल तर तुम्ही एक विधान, आता इथे एक विधान उदाहरण दाखल दिलेलं आहे की गणित विषयामुळे चिकित्सक विचार करण्यास चालना मिळते. मग विद्यार्थी होय किंवा नाही या स्वरूपात उत्तर देतील. किंवा म्हणजे आता ही 2 बिंदू झाली, आता पुढची 5 बिंदू श्रेणीची जर आपण तयार केली तर गणित विषयामुळे चिकित्सक विचार करण्यास चालना मिळते हेच विधान आपण 5 बिंदू श्रेणीमध्ये ज्यावेळेस देतो त्यावेळेला उच्च सहमत, सहमत, माहीत नाही, असहमत, निम्न सहमत, म्हणजे ह्या विधानाशी संबंधित नमुना गट जो आहे तो कोणत्या बाबीवर रेटिंग करेल. उच्च सहमत असेल तर तो उच्च सहमतच्या ठिकाणी टिकमार्क करेल, सहमत असेल तर सहमतच्या ठिकाणी टिकमार्क करेल, माहीत नाही तर तिथे टिकमार्क करेल, किंवा असहमत असेल किंवा निम्न सहमत असेल तर त्याला ज्या ठिकाणी म्हणजे ते जे विधान आहे त्या विधानाबद्दल त्याचं मत नेमकं काय आहे तर त्या रकान्यामध्ये किंवा त्या एकाच कुठल्या तरी रकान्यामध्ये तो काय करणार आहे, टिकमार्क ही करणार आहे. समजा 3 बिंदू श्रेणीचे जर द्यायचे असेल आणि तेच विधान जर आपण घेतलं तर मात्र इथे सहमत सांगू शकत नाही आणि असहमत अशा 3 पद्धतीने आपण काय करू शकतो आहे, त्याचं रेटिंग हे करू शकतो आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एखाद्या बाबीचे मत जे आहे ते नमुना गटाकडून जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला या वेगवेगळ्या बिंदू श्रेणीचा वापर करून त्यांचं मत जे आहे ते काय. आता मतावली किंवा ओपिनियनायर याचे गुण नेमके काय आहेत, म्हणजे महत्वाचा भाग काय आहे की त्याचं महत्वही नेमकं काय आहे की आपल्याला समोरच्या लक्ष गटाकडून आपल्या विषयाच्या बद्दल अचूक मत जे आहे ते मत आपल्याला काय करता येतं आहे, जाणून घेता आहे. शिवाय कमी कालावधीत योग्य उत्तर आपल्याला मिळत आहेत, कारण तिथे फक्त टिकमार्क करायचं असल्यामुळे आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करायला काय विश्लेषण करायला सुद्धा काय जातं, ते सोपं जात असतं. शिवाय पर्याय निवडीचं जे काही स्वरूप आपण दिलेलं असतं तर ते स्वरूप सोयीचं असल्यामुळे विद्यार्थ्याला त्याचं मत नेमकं काय आहे त्या मताचं फक्त जे काही 3 बिंदूची असेल, 5 बिंदूची श्रेणी जी असेल तर त्यापैकी कुठल्या तरी एका रकान्यामध्ये त्याला काय करायचे असते, टिकमार्क करायचे असते. शिवाय विद्यार्थ्याला किंवा लक्ष गटाला जे आहे तर उत्तर देण्यासाठी सुद्धा कंटाळवाणं वाटत नाहीये. त्याच्यामुळे मतावली जी आहे ही मतावली आपल्याला योग्य पद्धतीने माहिती संकलन करण्यासाठीचं साधन हे असू शकतं. त्याच्या मर्यादा पण आहेत. शेवटी आपल्याला माहिती आहे की प्रत्येकात बाबीच्या 2 बाजू ह्या असतातच. आता आवडीचा विषय जर नसला तर मात्र समोरचा लक्ष गट जो काही आहे ज्याच्याकडून तुम्हाला डेटा कलेक्ट करायचा आहे तो मे बी अयोग्य प्रतिसाद सुद्धा देण्याची शक्यता आहे. आता गणित विषयाची जरी अभिरुची तुम्ही शोधतात पण त्याला गणित विषयच जर आवडीचा नसेल
तर तो काय करू शकतो, कोणत्याही रकान्यात त्याच्या मनाला वाटेल तिथे तो टिकमार्क करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू शकतो आहे. शिवाय वेळेअभावी कोणत्याही रकान्यामध्ये न वाचता काय करू शकतो, टिकमार्क करू शकतो. त्याच्यामुळे माहितीची सत्यता जी आहे त्याचा सुद्धा आपल्याला काय होतोय, अभाव होतो आहे. आणि त्याच पद्धतीने योग्य पद्धतीची जी माहिती आहे ती सुद्धा आपल्यापर्यंत काय होत नाही, पोहोचत नाही. आता मतावली तयार करायचं म्हणजे हेही काही साधं सोपं काम नाहीये. कारण एखाद्या विषयाबद्दलचं मत ज्यावेळेला तुम्ही समोरच्या लक्ष गटाकडून जाणून घेत असता, तर त्यावेळेला विधानं असतील किंवा प्रश्न जे असतील, तर त्याचं स्वरूप जे आहे, त्याची मांडणी जी आहे किंवा त्याची रचना जी आहे, ती सुद्धा करता येणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून संशोधकाची जर योग्यता असेल तरच ते काम करू शकतो. अन्यथा ते कुठलंही काहीही वाक्य देऊन तसं आपण काही काम करू शकत नाही. अशा रीतीने मित्रांनो, आत्ता आपण मतावली म्हणजे ओपिनियन आयर बद्दल सविस्तर संकल्पना जी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील भागात आपण पुढचं जे मापन साधन आहे पदनिश्चयन श्रेणी म्हणजेच रेटिंग स्केल जे आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.